नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा माझ्या क्लिनिकला पेशंट येतात तर त्यांचं जेव्हा मी इंद्रियाची ऑब्झर्वेशन करतो किंवा एक्झामिनेशन करतो तेव्हा मला त्याला सॉफ्टनेस जाणून येतं. तुम्ही स्वतःहून जर तुम्ही तुमच्या पेनिसची जर एक्झामिनेशन केली तर केव्हा केव्हा तुम्हाला त्यामध्ये मऊपणा किंवा नरमपणा किंवा सॉफ्टनेस जाणवतो. जर सेवन तुम्ही केलं असेल वाघ्यासारख्या औषधांचं तर नक्कीच तुम्हाला सॉफ्टनेस येतो. आणि नंतर मग नॅचरल जे इरेक्टाईल जे प्रोसिजर असते किंवा इरेक्टाईल टिश्यू असतात ते डॅमेज होऊन बसतात आणि त्याला प्रॉपर इरेक्शन आपल्याला वाघ्यासारख्या औषधी घेतल्याशिवाय मिळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची सवय लागून जाते आणि त्यामुळे विदिन अ स्पॅन ऑफ 2 इयर्स आपल्याला त्याचं ऍडिक्शन होऊन जातं आणि त्याचं रेजिस्टन्स होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे आपल्याला लैंगिक कामगिरीमध्ये आपल्याला खूप अडथळे येतात. की काय होतं की तुम्ही जर वाघ्यासारखी औषधी घेत असतात तर नक्कीच तुमचे जे पेनाइल टिश्यू असतात हे खूप जास्त ताणले जातात आणि हे खूप जास्त ताणल्या गेल्यामुळे जे मूळ जागेवर ते फायबर आले पाहिजेत, मसल टिश्यू आले पाहिजेत ते येत नाहीत आणि कुठेतरी मध्येच थांबून जातात आणि चिपकून जातात. वाघ्यासारख्या औषधाचं प्रमाण जे घेण्याचं जे प्रमाण आहे ते क्रोसिन पेक्षा पण जास्त झालेलं आहे. अदरवाईज तुम्ही फक्त डोकं दुखतं म्हणून क्रोसिन घेता, त्याप्रमाणे वाघ्यासारख्या औषधी बरोबर तुम्ही बिलकुल अजिबात तुम्ही लाईटली घेऊ नका. इतकीच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद मित्रांनो.